वार आणि पाऊस माळशिरस तालुक्यात शेतीचं प्रचंड नुकसान. काल 5 जून दुपारनंतर अचानकपणे वातावरणात मोठा बदल होऊन तालुक्यातील अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा व काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून शेतकऱ्याचं यामुळे नुकसान झालं आहे. शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. तालुक्यातील अनेक गावात वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी शेतकऱ्याची उभी पिके आडी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे व फांद्या पडल्याची माहिती मिळत आहे. या रस्त्यावर झाडाच्या फांद्या पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. झाडाच्या फांद्या काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. अकलूज माळशिरस रोडवरील पाटील वस्ती येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून पुलाच्या खालून वाहतूक चालू आहे. या ठिकाणी असलेल्या खड्ड्यामुळे व त्यामध्ये पावसामुळे साठलेलं पाणी यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास मोठी अडचण येत असून मोठ्या खड्ड्यांमुळे व त्यात झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे पुलाखालील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात वाहन चालवताना वाहनधारकांची कसरत पाहावयास मिळाली. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे माळशिरस येथे माजी उपनगराध्यक्ष मारुतीराव पाटील यांच्या केळी पिकाचं फार मोठं नुकसान झालं आहे. केळीची सर्व झाडे जमिनीवर पडल्याची दिसत आहेत. अशाच प्रकारे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अकलूज येथे गांधी चौकात झाडे रस्त्यावर पडल्यानं काही काळ वाहतुकीची अडचण निर्माण झाली होती, परंतु ती काही कालावधीनंतर पूर्ववत सुरू झाली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. अजून पाऊस एवढा मोठा नाही. आणि एका जागेवर थांबायचं तर माणूस निघून आले कुठं थांबायचं